माझं नाव अक्षय शिवाजी मुंडे, राहणार गोविंदपूर, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. आम्ही 4 तारखेला इथं संध्याकाळी ॲडमिट झालो. मग ॲडमिट झाल्यानंतर छातीत दुखत होतं आणि पाठीत चमकत होतं. मग सुरुवातीला 1-2 दिवस ट्रीटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की आता छातीमध्ये कसल्याही प्रकारचा ब्लॉक नाही, तुमची सुट्टी होऊन जाईल. आज पुन्हा नंतर सिटी स्कॅन करायला लावलं आणि सिटी स्कॅन करायला लावल्यानंतर क्लिअर 3 वाजता आम्ही स्वतः पेशंटला उठवलं. पेशंट असं बसला, पेशंटला बोलला आणि स्वतः असं चेअरवर बसवल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आता पेशंट व्हेंटिलेटरवर गेलाय तुमचा, आता तुम्ही बाहेर जावं म्हणल्यानंतर आम्ही म्हणलं डॉक्टर आलेत का. त्यांनी 2 तास आम्हाला खेळवलं की बाबा डॉक्टरमध्ये आहेत. आणि मग 2 तासानंतर आमचा राग अनावर झाला. आम्ही दरवाजा उघडून मध्ये गेलो तर काय नाही, सगळे सिस्टम मोबाईलमध्ये बघत होत्या, काही कोणाचं लक्ष नव्हतं. पेशंट डेथ झालेला होता आणि तिथून पुढे आम्हाला 2 डेथ झाल्यानंतर गोळ्या आणायला लावल्या. त्या गोळ्याची टायमिंग सुद्धा आमच्याकडे आहे, त्या पावतीमध्ये उपलब्ध आहे. मेडिसिनची पावतीची टायमिंग डेथ झाल्यानंतर पुन्हा आम्हाला गोळ्या आणायला लावल्या आणि सगळी ट्रीटमेंट पण सुरुवातीपासून चुकीची दिली आणि शेवटच्या दिवशी सिटी स्कॅन केलं. आता आमचा माणूस गेलाय, आता आम्ही काय करायचं सांगा. तुम्हाला ऑफिशियली सांगितलं? ऑफिशियली आम्हाला 5 वाजता सांगितलं. आणि एंजिओग्राफीमध्ये एकही ब्लॉकेज नव्हतं. 2-2:30च्या दरम्यान घडलं होतं आणि आम्ही त्याच्या संदर्भात कालवा केला. डॉक्टरला बोलावं म्हणलं. एक विशिष्ट आमच्याकडे व्हिडिओ आहेत सगळे, कुणीच करायला तयार नाही, नंबर द्यायला तयार नाही. आम्ही त्या कंपाऊंडरला विचारलं, डॉक्टरचा नंबर नाही म्हणजे आमच्याकडे, डॉक्टरचा नंबर नाही. सांगायला होतो की तुमचा पेशंट मिळत झाला. डॉक्टरचं नाव काय? डॉक्टर साखरे डॉक्टर आणि साखरे डॉक्टरला आम्ही विचारा गेलो, जाऊ तुमचा पेशंट गेला, काय करायचं ते करा. त्याचं माधुरी बोल नाही भाषेत रेकॉर्डिंग आहे? हाय सगळं व्हिडिओ आहेत, आपले व्हिडिओ काढलेले आहेत आम्ही सगळे. व्हिडिओ आहेत. आणि त्या दिवशी चौकशी कक्षावर आम्ही ज्यावेळेस बिल काढायला गेलो तर चौकशी कक्षावरची लेडीज समोर चौकशी कक्ष आहे, इथे मला 15 मिनिटं थांबवून ठेवलं. कारण काय तर हे मॅडम मोबाईलवर मालिका बघत होते. मालिका झाल्या एवढ्या कारणासाठी पेशंट अर्जंट आहे, आम्हाला पेशंट मरण्याच्या काहीत आहे. आमची वेब सिरीज होत्या, वेब सिरीज चालू होती बघायला. काही कोणाचं काय नाही, निष्काळजी. साखरे डॉक्टरच्या मॅडमचं नाव काय झाले. साखरे डॉक्टरचा मूर्खपणा. आणि ह्या दवाखान्यामध्ये कोणती ट्रान्सपरन्सी ठेवलेली नाही. पेशंटचं मध्ये काय चालू आहे काही सांगत नाही, भेटू देत नाहीत. आणि पेशंट गेल्यानंतर सुद्धा औषध गोळ्या आणायला लावले त्यांनी आम्हाला. आणि प्रत्येक लेडीज येते, काय चालू आहे व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे. आणि पेशंट तर डेथ झालाय आणि आम्हाला म्हणतात हालचाल चालू आहे. 2 तास खेळवलं, पुन्हा औषध आणायला लावली. 2 ते 5 आमचा पेशंट सिरियस होता. 2 ते 5 आयसीयू विभाग आहे, पेशंट सिरियस आहे. डॉक्टरच घरी, डॉक्टर घरी. आणि आम्ही म्हणतो नंबर द्या. आम्ही मध्ये जाऊन बघितलं तर सिस्टर लुडो खेळत बसलो. कालवा केल्यामुळे फक्त त्यांनी म्हणजे कोणातरी घोषित केले. तर त्यांचं असं म्हणणं होतं की अजून 2 दिवस होती माहिती का. आम्ही जर कालवा केला नसता का तर त्यामुळे 2 दिवस हा त्यांचा मुलगा जर आतमध्ये गेला नसता तर कमीत कमी त्यांनी 5 ते 6 तास उघडकीस केलंच नसतं यांनी. अजून उघडत नव्हती. तुमचं डॉक्टरांशी बोलणं झालं का या बाबतीमध्ये? डॉक्टर कधी आलाय, सगळं झाल्यावर डॉक्टर आलाय. डॉक्टर अवेलेबलच त्यांनी म्हणायचं डॉक्टर मध्ये आहे. आम्ही मध्ये गेला तर काय नाही. डॉक्टरला विचार, डॉक्टर 1 तासानं आला, सगळं घटना झाली. आम्ही कालवा केल्यानंतर आला आणि आल्यानंतर म्हणतो पेशंट मेला तुमचा, काय करायचं ते करा, माझं कुणी काय करू शकत. डॉक्टरची भाषा भीती. ती साखरे डॉक्टरची भाषा ही. डॉक्टर तुम्हाला मध्ये गेल्यानंतर बघितल्यानंतर पेशंट डेथ झालाय. मग ह्या मोबाईलवर दवची त्यात आणि ती सिक्युरिटीला भांडायला लागले, त्याला का सोडला आतमध्ये, आणि साखरे डॉक्टरची भाषा की माझं कुणीच वाकडं करू शकत नाही. आणि म्हणजे मालकच झाला हॉस्पिटलचा. आणि महत्वाचा मुद्दा अजून एक, आता इथून गोळ्या आणल्या, गोळ्या समजा 1,500च्या 2,000च्या गोळ्या लिहून दिल्या आणि वरी नेऊन ठुल्या की ती हाय तशा वापस येतात, हाय तशा मेडिकलमध्ये वापस येतात. सगळी साखळी आहे, काय नाही मध्ये घेत नाहीत कारण मध्ये बघाय कोण आहे, मध्ये सोडितच नाहीत. हे मूर्खपणा चालू गोळ्या सगळ्या वापस रिटर्न येतात सगळ्या. आणि पेशंट सोबत किंवा पिवळाय ना तुम्हाला काय सुविधा मिळाली? नाही दिली, काही नाही. सुविधा तर काय, सगळ्या सुविधा पैसे भरायला लावले, सगळे पैसे भरायला लावले आम्हाला. स्कीम वगैरे काय? काहीच कुठली स्कीम नाही म्हणले, कुठली स्कीम नाही म्हणले. आतापर्यंत किती भरली? आतापर्यंत. आणि नातेवाईकासोबत जे डॉक्टर आहेत किंवा सिक्युरिटी गार्ड आहेत ते थोडेही व्यवस्थित बोलत नाहीत, खालच्या भाषेत बोलतात. ते तुला बोलत नाही का, तुला अक्कल नाही का, जा तू कुठे गेला, ही बोलायची पद्धत आहे डॉक्टरांची. मिळालाय पेशंट आणि ती बाहेरचं काय नव्हती, गार्ड म्हणते मध्ये डॉक्टर आहे. मध्ये डॉक्टर 2 तास सांगितलं आम्हाला. 2 तास खेळवले, 2 तास खेळवले. 2 तास त्याला विचारतो आम्ही डॉक्टर कुठे आहेत, मध्ये डॉक्टर म्हणे, डॉक्टर मध्ये म्हणे हा भोंगला कारभार आहे या जगदाळीमामा दवाखान्याचा. मित्रांनो, चुकून सुद्धा ह्या दवाखान्यात आयुष्यात कुणालाच घेऊन नका. आता तुमची पुढची भूमिका काय आहे नेमकी? आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. त्या डॉक्टरच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत.
गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही पेशंट हलवणार नाही. आता डेड बॉडी कुठं आहे? ते मध्ये आणि अजून पुढे त्याने आम्हाला विचारता आता बाहेर काढायला चालू होतं त्यांचं आणि त्यांनी मनाने डेड बॉडी बाहेर काढायला चालू होती न विचारता मागच्या तारानं. तुम्हाला त्यांनी काही कल्पना वगैरे दिली नाही अशी काही? नाही नाही डेड काढायची कल्पना दिली नाही. कल्पना दिली नाही. त्यांनी डेट झाला सांगितलं बोलूमध्ये असं झाले म्हणले म्हणजे पेशंट तुमचा गेला. म्हणलं कसं काय मग सांगितलं ना तुम्ही बरं. म्हणजे 2 वाजता झालेली घटना 5 वाजता सांगितली म्हणलं. इथले जे हॉस्पिटलचे इन्चार्ज आहेत काही त्यांची भेट वगैरे तुमची झाली का? कुणी अहो, समोर साखरे साहेब साखरे जे डॉक्टर आहे त्याचा नंबर द्यायला सर सगळी भ्यायला लागली. कुणी नंबर बी द्यायना. नंबर दिला नाही आम्हाला कोणी. सिस्टर आणि सिक्युरिटी आमच्या नोकरीचा सवाल आहे म्हणले आम्हाला नंबर देता येत नाही. आम्हाला आमचा माणूस मारायला लागला ना तिथं. पुन्हा काय 2 करायचं? ते 5 पेशंट सिरियस असताना साखरे अजिबात तिथं आला बी नाही, फिरकाला बी नाही आणि काहीच त्याने ट्रीटमेंट बी केली नाही. आमचा पेशंट आमचं एकच म्हणतो की साखरेचा साखरे- हा एकमेव जबाबदार डॉक्टर आहे आमचा साखरे patient मारायला. डॉक्टर जबाबदार.